हॅलो फ्रेंड्स, मधुरा यर. काल एक मैत्रीण भेटली, तिला SIP चालू करायची होती. तिने विचारलं, अगं मार्केट तर डाऊन आहे, तर काय करू, SIP चालू करू की नको. तिला म्हटलं मार्केट डाऊन जरी असलं तरी SIP तुला चालू करायला हवी. तिला म्हटलं साधं तुला एक उदाहरण देते मी. सपोज तुझ्याकडे 500 रुपये आहेत आणि तुला काही फळं घ्यायची आहेत आणि तू मार्केटला गेलीस, तर तो दुकानवाला काय सांगेल की हा हा भाव चालला आहे, ह्याच्यानुसार तुला या 500 रुपयामध्ये 10 फळं मिळतील. तर तू सांगशील अरे फक्त 10च मिळतील. मग तू काय करशील की अजून मार्केट किंवा तो भाव कमी व्हायचा वाट बघशील की नाही. तर तू 2-3 दिवसांनी परत गेल्यावरती विचारशील की आता काय भाव चालला आहे. तो म्हणेल नाही, आता थोडा भाव कमी झाला आहे. मग काय होईल, त्याच 500 रुपयामध्ये तुला 12 किंवा 13 अशी जास्त फळं मिळतील. म्हणजे मार्केट भाव कमी झाल्यामुळे तुला त्याची फळं जास्त मिळाली. सेम असंच आहे SIPच्या व्हॅल्युएशनमध्ये. तुम्हाला मी एक चार्ट दाखवते म्हणजे अजून क्लिअर होईल. तो भाव म्हणजे NAV. प्रत्येक स्कीमचे एक NAV असते. त्या NAVच्या ह्यानी व्हॅल्युएशन कसं होतं SIPचं ते मी तुम्हाला एक चार्टने दाखवते. चला तर मग बघूया. सपोज तुम्ही 1000ची SIP करताय आणि मी हे 12 महिन्याचं एक्झाम्पल घेतलंय. प्रत्येक महिन्याची ही NAV आहे. त्या NAVनुसार तुम्हाला युनिट्स मिळत आहेत. हे तुम्ही ग्रीन पार्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये NAV कमी असल्यामुळे तुम्हाला युनिट जास्त मिळाले आहे. आणि जर तुम्ही ओव्हरऑल व्हॅल्युएशन बघितलं तर ह्या ग्रीन पार्टमध्ये ज्या तुम्हाला युनिट जास्त मिळाले आहे त्याचं व्हॅल्युएशन सगळ्यात जास्त आहे. होप तुम्हाला सर्व क्लिअर झालं असेल. तर माझी सर्वांना हीच विनंती असेल, जे SIP करतायत त्यांनी या करेक्शन मार्केटमध्ये अजिबात SIP थांबवू नका, तशीच चालू ठेवा कंटिन्यू. आणि ज्यांना नवीन करायची असेल त्यांनी पण नक्कीच SIP चालू करा, जेणेकरून काय होईल की त्यांना लॉंग टर्ममध्ये जास्त फायदा होईल. अशाच माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा. थँक्यू.